नमस्कार. बरेच दिवसात आपण झूमवर वगैरे भेटलो नाही, त्याच्यामुळं मला वाटलं आज एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवा. मागचा एक व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मी ज्याच्यामध्ये कस्टमरकडे गेल्यानंतर तो कॉल सक्सेसफुल झाला नाही झाला तरी त्याला थँक्स द्यायचा किंवा त्याला मेसेज पाठवायचा, हे याच्याबद्दल आपण बोललो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी मागे ह्या साधारणतः 1 महिन्यामध्ये जे काही व्हिडिओज किंवा पोस्ट केले त्याबद्दल मी थोडं जास्त विस्तृतपणे बोलणार आहे. फक्त रिक्वेस्ट एकच आहे की हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, पण एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे. तर ह्या व्हिडिओला मी एक नाव दिलं आहे की सक्सेस फॉर्म्युला, ज्याला आपण मागेसुद्धा आपण एका चर्चेमध्ये हे बोललो होतो, पण ते पुढं पुटफोर्थ करायचं राहून गेलं. तर सक्सेस फॉर्म्युलामध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्सबद्दल मी आज बोलणार आहे. त्यातली सर्वात पहिली स्टेप म्हणजे मी साधारणतः एक 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सेंड केला होता इंडिव्हिज्युअली, ज्याचं नाव होतं स्ट्रेंजर्स सिक्रेट. तर स्ट्रेंजर्स सिक्रेट त्या व्हिडिओमध्येच असं लिहिलं होतं की हा व्हिडिओ प्रत्येकाने दररोज एकदा तरी पाहायला पाहिजे. मला आशा आहे की आपण तो निश्चित बघत असाल दररोज, आणि नसेल बघत तर ती एक प्रॅक्टिस करा. आणि ही प्रॅक्टिस ॲटलिस्ट तुम्ही एक वर्षभर तरी करायला पाहिजे. टू स्टार्ट विथ तुम्ही 1 महिन्याचं टार्गेट घ्या की 1 महिन्यामध्ये आपण हा रेग्युलरली हा व्हिडिओ बघू. अर्धा तासाचा व्हिडिओ आहे, थोडा मोठा आहे, पण तुम्ही म्हणजे तुम्हाला जेव्हा स्पेअर टाईम असेल त्यावेळेला बघा. जरूर नाही की तो सकाळीच बघायला पाहिजे किंवा कुठल्या तरी स्पेसिफिक वेळेला बघायला पाहिजे, असं काहीच गरज नाही आहे त्याची. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा दिवसातनं तो एकदा तरी तो व्हिडिओ बघा. ही ह्या सक्सेस फॉर्म्युलामधली पहिली स्टेप आहे, आणि म्हणून ती माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील. दुसरी गोष्ट मेडिटेशन. आता तुम्ही म्हणाल की हे ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याच होत नाही, तर मेडिटेशन तुम्ही कुठे पुन्हा नवीन घुसवल्यामध्ये. तर मेडिटेशन हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण एका अशा एरियामध्ये क्षेत्रामध्ये काम करतो की जिथे सगळे लोक सक्सेसफुल नाही आहेत किंवा सगळे लोक तिथे येऊ इच्छित नाही आहेत. थोडं आपलं हे जे गोल आहे ना, तो थोडा मोठा आहे, म्हणजे ज्याला आपण बिगर दॅन द लाईफ म्हणू, असा हा एक प्रकारचा गोल आहे. कारण हे आपल्याला हे अंडरस्टँड करावं लागेल, आपण काय काम करतो ते आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. आणि हे सगळं अंडरस्टँड करताना बऱ्याच काही गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी समोर येतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, नाही म्हणणारे लोक खूप आहेत, हो म्हणणारे लोक खूप आहेत, आपल्याला डिमोटिवेट करणारे लोक खूप आहेत. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं आवश्यक आहे. मेडिटेशनमध्ये बेसिकली आपण काय करतो की ज्या काही ह्या निगेटिव्ह गोष्टी घुसलेल्या आहेत माइंडमध्ये, त्या आपण बाहेर काढतो आणि तिथे एक असं स्पेस क्रिएट करतो की जेणेकरून आपण जे करतो ते आपल्याला ते करण्यामध्ये आपल्याला एक शक्ती प्राप्त व्हावी, याच्यासाठी करतो. एक 15 मिनटं त्यासाठी घाला, त्यामुळं बाकीचे पण जे काही फायदे होणार आहेत ते होणारच आहेत. त्या मेडिटेशनमध्ये तर काय करायचं किंवा काय बोलायचं किंवा कुठल्या प्रकारचं हे करायचं, ते दॅट इज युअर इंडिव्हिज्युअल चॉईस. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही की अशा प्रकारचं मेडिटेशन किंवा तशा प्रकारचं करा, पण ते करा एवढंच मी सांगतो. तिसरी स्टेप्स आहे ती अफर्मेशन्स. कशाला म्हणायचं, तर ॲक्च्युली हे स्वतःशी बोलण्यासारखं आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला बोलत असतो. जेव्हा ज्याला आपण एक इनर व्हॉईस म्हणतो, तो व्हॉईस जो आहे तो आपला कंटिन्युअसली चालू राहतो आणि आपण आपल्या स्वतःशी नेहमी बोलत असतो. तर ते बोलताना मला काय बोललं पाहिजे, मला काय शब्द यूज केले पाहिजे. एक पुस्तक आहे त्याच्यावर की व्हॉट आय शुड से व्हेन आय टॉक टू माय सेल्फ, या नावाचं एक पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली ह्याच गोष्ट आहे की मला ह्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा जे माझं मिशन आहे ते मिशन किंवा माझे जे काही लाईफ गोल्स आहेत ते लाईफ गोल अचीव करण्यासाठी मला काय करायचं आहे त्याच्याबद्दल मला माझ्या माइंडशी बोलायचं आहे. आणि ते बोलताना मला प्रेझेंट स्टेटमध्ये बोलायचं आहे. उदाहरणार्थ, माझी टीम सर्वात चांगली आहे, आय एम द लकीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड, अशी वाक्य. ह्या बाबतीत मी मोरे सरांचं नाव घ्यायला विसरणार नाही, कारण मोरे सर तुम्ही जर पाहिलं असेल तर मोरे सर त्यांच्या ग्रुपवर दररोज टाकतात. मोरे सरांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी आपल्या ह्या जनरल ग्रुपवरसुद्धा एकदा टाकावं की ते जे अफर्मेशन यूज करतात. माझी टीम सर्वात चांगली आहे, मी सक्सेसफुल झालेलो आहे, मला अपॉइंटमेंट्स मिळत आहेत, मी चांगल्या प्रकारे प्लॅन प्रेझेंटेशन करतो आहे, असं ते प्रेझेंट स्टेटमध्ये मला ते म्हणायचं आहे. आणि हे दररोज करायचं. सो दिस वॉज अवर थर्ड स्टेप. आणि चौथी स्टेप आहे व्हिज्युअलायझेशन.
आता अफर्मेशन्स केलं आपण, बरोबर आहे. अफर्मेशन्स केलं की मी सक्सेसफुल आहे. ओके, सक्सेसफुल आहे. आणि मला हे सक्सेसफुल आहो हे मला व्हिज्युअलाइजसुद्धा करायचं आहे. आता कशासाठी व्हिज्युअलायझेशन करायचं की याला एक प्रकारचं जसं अफर्मेशन्स किंवा हे व्हिज्युअलायझेशन आहे ना, हे एक प्रकारचं आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करण्यासारखं आहे. आणि सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट आपल्या ह्या बिझनेसमध्ये तरी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा मी माझ्या प्रोग्रामिंग करतो माझ्या माइंडचं, तेव्हा माइंड मला ॲटोमॅटिकली तशी एक प्रकारची शक्ती देते किंवा मला डिमोटिवेट करण्यापासून मला रोखतं माझं माइंड. तर त्याच्यामध्ये मला व्हिज्युअलाइज करायचं आहे. काय व्हिज्युअलाइज करायचं आहे की मी आपलं से फॉर एक्झाम्पल जर मी ॲडवायझर असेल तर माझं सर्वात मोठं गोल असेल MDRT करणे, MDRT म्हणणे. तर वी शुड से की मार्च डिसेंबर 2024ला मी MDRT झालेलो आहे. मी MDRTची ट्रॉफी घ्यायला त्या डेस्टिनेशनला गेलेलो आहे. आता MDRTची ट्रॉफी कशी मिळते हे आधी आपल्याला एक विचार करावा लागेल की ती एक इंटरनॅशनल इव्हेंट असतो. आणि जसं एखादं पदक आपल्याला सर्वात मोठं पदक मिळतं, तशा पदकाचे आपण मानकरी समजतो. जसं ऑलिम्पिकमध्ये होतं तशा प्रकारे आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन तिथे उभं राहतो. सो ते मला व्हिज्युअलाइज करावं लागेल की मी स्टेजवर आहे, मी तसं मेडल घेतलेलं आहे, मला माझ्या कंपनीचे CEO मला फेलिसिटेट करतायत. किंवा समजा आपण एजन्सी असेल असलो तर त्याच्यानंतर सर्वात मोठी पायरी जी आहे ती चीफ एजन्सी असेल. मग आपण व्हिज्युअलाइज करा की आपण चीफ एजन्सी असेट झालेलो आहे, मला माझे क्लस्टर हेड किंवा माझे कंपनी हेड मला फेलिसिटेट करतायत. किंवा मी क्लब क्वालिफाय झालो, ब्लू क्लब क्वालिफाय झालो आहे आणि त्या डेस्टिनेशनला मी गेलो आहे आणि मला माझ्यासाठी सगळे लोक टाळ्या वाजवत आहेत, हे मला व्हिज्युअलाइज करावं लागेल. पण नुसतं मला व्हिज्युअलाइज करून थांबता येईल का? नाही, तिथे मला ॲक्शनसुद्धा घ्यावे लागेल. कारण विदाऊट ॲक्शन नुसतं मी व्हिज्युअलाइज केलं तर त्याला काही मिनिंग नाही राहणार. सो माय ॲक्शन्स आर ऑल्सो देअर. आणि हे सगळं करताना माझं माइंड मला ते ॲक्शन घ्यायला ॲटोमॅटिकली तयार करतं, उद्युक्त करतं. ओके, सो दॅट वॉज 4th स्टेप. आणि 5th स्टेप आहे रीडिंग. दररोज काहीतरी 10 पानं आपण वाचली पाहिजे. कशाची 10 पानं वाचली पाहिजे? तर काही पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडची बुक्स आहेत, काही टेप्स आहेत, मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज आपण बघू शकतो. काही तशी पुस्तकं वाचू शकतो. काहीच नाही झालं तर माझ्या स्मार्ट सेलमधले जे काही प्रॉडक्ट प्रेझेंटेशन आहे ते मी बघू शकतो. स्मार्ट सेलमध्ये आपण काही काय काय नवीन गोष्टी टाकल्या ते मी बघू शकतो. ओके, कारण महत्त्वाचं आहे आपलं स्किल डेव्हलप करणे. कारण मी जर विदाऊट प्रॉपर प्रिपरेशननी जर मी एखादा प्लॅन किंवा एखादा प्रोजेक्ट प्रेझेंट करायला गेलो तर तो जसा त्याचा रिझल्ट यायला पाहिजे तसा येणार नाही. म्हणून मला माझं स्किल डेव्हलप करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि 6वी स्टेप ज्याला आपण काय म्हणतो की ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड काय आहे की मला नेहमी ग्रेटफुल राहिलं पाहिजे फॉर द थिंग्स आय गॉट इन माय लाईफ. कारण सी इफ वी कम्पेअर विथ अदर डाऊन ट्रॉडन पीपल वी आर वेल प्लेस्ड, व्हेरी मच वेल प्लेस्ड. आणि या गोष्टीसाठी मला ज्या कोणाला आपण देवाला वगैरे मानतो त्यांना आपण थँक्स दिले पाहिजे. नाहीतर काही जर समजा मी लाईफ लॉंग जर मी कंप्लेंट करत राहिलो ते म्युन्सिपाल्टी अशी, हा तसा आणि तो तसा आणि तो तसा, कंपनी तशी, तर त्यांनी काय होणार आहे माहिती आहे का? माझी जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती मी डिस्ट्रॉय करतो आहे बाय डुईंग दॅट. आणि ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो त्याच्यासाठी मला ती ग्रॅटिट्यूडची मला ॲटिट्यूड आणावी लागेल. आणि ते सुद्धा मला माझ्या मेडिटेशनमध्ये मला कव्हर करता येतं. ओके, तर ह्या 6 गोष्टी झाल्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण बरेचदा निग्लेक्ट करतो ती 7वी गोष्ट म्हणजे हेल्थ. आपण बरेचदा आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत सध्या आपण मोर ऑर लेस आपण एक सेकंड इनिंग म्हणून या बिझनेसकडे बघतो आहे किंवा ॲक्टिव्हिटीकडे बघतो आहे. तर इथे माझी हेल्थ मेंटेन करणं मला फार आवश्यक आहे. मला सगळ्या पॅरामीटर्स, माझं वेट ॲडिक्वेट आहे का, मला जे काही असतील आजार तर त्या आजारासाठी मी काही प्रिकॉशन्स घेतो का, मी रेग्युलर माझे चेकअप्स करतो का, मी रेग्युलर एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो का, मी रेग्युलर योगा करतो का. ह्या सगळ्या गोष्टी मला फॉलो कराव्या लागतील. कारण
हेल्थ आहे तर सगळं काय. आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ. सो मला ही जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी सर्वात निग्लेक्टेड गोष्ट आहे, आपण ज्याला निग्लेक्ट करतो, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट ही 7वी स्टेप आहे. आणि ह्या सगळ्या स्टेप जर आपण कंटिन्युअसली फॉलो केल्या तर मला वाटतं सक्सेस हे गॅरंटीड आहे. 100% आपण सक्सेसफुल होणार. सो 10 मिनटाचा हा व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली पाहिला असेल असं मी गृहीत धरतो. तुमच्या कॉमेंट्स तुम्ही मला जरूर कळवा. सो थँक्यू व्हेरी मच.